जय किसान जय भारत. नमस्कार मित्रांनो, VP ब्लॉग्स भारत यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. दी माळेगाव साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक 2025 आणि 2030 10 दिवस झालं 15 दिवस झालं जोरदार चर्चा चालू होती. अहो राज्याचं लक्ष आपल्या कारखान्याकडे लागलेलं आहे, पण आपल्या कारखान्याला एवढं लक्ष का लागलेलं आहे? मग आपण हे आज सगळे सभासद आज बघू शकता. या ठिकाणी कॅमेरा फिरवा, हे सगळे सभासद मंडळी आहेत. आज ही सर्व प्रतीक्षेची निकालाची वाट बघत आहे की खरंच कुठलाही पॅनल निवडून येऊन द्या, पण आमच्या सभासदांना वाली कोण राहणार आहे? ज्या आमच्या मागण्या आहेत त्या खरंच पूर्ण होणार आहेत का? सभासदांना काय लागतं? ऊसाला मिळणारा भाव, खते बियाणे, ह्या गोष्टी लागतात. पण आज सभासद वर्ग बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. आपण त्यांना आज बोलणार आहे की बाबा तुमचं नक्की काय म्हणणं आहे. आज गेले काही दिवस भरपूर चर्चा चालू आहे कारखान्याची. तुमचं नाव? प्रसाद सुनील गोपने. आता सध्याची माळेगाव साखर कारखान्याचा निवडणूक निकाल आपल्या बारामतीमध्ये लागतोय. सगळ्या राज्याचं लक्ष लागले कारखान्याकडे. बरोबर. बस तुमचा ऊस जातो कारखान्याला. बरोबर. काय वाटतं बरं, कोण बाजी मारला? मला वाटतंय अजितदादाचा पॅनल नीलकंठेश्वर पॅनल बाजी मारल. बर. थोडंफार 19-20 होईल, पण दादाचा पॅनल लागल. बर. आता तुमचा ऊस किती जातोय कारखान्याला? आमचा ऊस माझा 5 एकर ऊस जातो. आज मला सांगा 2025 मध्ये आपल्या ऊसाला भाव किती पाहिजे होता? किती साली? आता 2025 चालू. या ठिकाणी आपल्या ऊसाला भाव किती पाहिजे होता? आताच्या ह्याच्यानुसार ऊसाला आता सध्या 3800 रुपये भाव पाहिजे. 3800 भाव पाहिजे नव्हता. बरं, आता ऊसाला आपल्या भाव किती आहे? 3600. मला तुम्ही सांगा, आज तुम्हाला 1 एकर ऊस करायला किती मेहनत घ्यावी लागते? बरोबर आहे ना, खूप मेहनत घ्यावी लागते आम्हाला. मग आज असं वाटतंय का जो पॅनल निवडून येणार तो आपल्याला ऊसाला भाव 100% भाव देईल? बर. कारखान्याला तुम्हाला काय वाटतं बरं, अजून काय काय मिळलं पाहिजे सभासदांना? सभासदांचा वेळेवर ऊस गेला पाहिजे, जेणेकरून जास्त टनेज भरेल. बर. अजून साखर वगैरे बाकी सगळं दादांनी ओके केलंय, म्हणजे नाही काय अडचण. बर. पण तुम्हाला म्हणायचं नीलकंठेश्वरच पॅनल हा बाजी मार. 100%. चला बघूया कोण बाजी मारतंय. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव? नितीन शिवाजी शिर्के. सर, आज या ठिकाणी आज निकाल लागतो आपल्या बारामतीमध्ये. सगळ्या राज्याचं लक्ष लागले आपल्या कारखान्याकडे. सभासद म्हणून तुम्ही काय सांगताल? अजितदादांचाच पॅनल लागणार, नीलकंठेश्वर पॅनल. नीलकंठेश्वर पॅनल लागणार फिक्स. आज मला सांगा 2025 मध्ये आपल्या ऊसाला भाव किती पाहिजे होता? नाही, जे आता जे दिलाय ते दादांनी योग्य भाव दिलेला आहे. बर. किती भाव आहे आता ऊसाला आपल्या? आता 3636 मागच्या वेळेस दिलेला आहे भाव दादांनी. 3600 भाव दिला. 36 रुपये. बर. आणि आता जे देणार आहे ते दादा शब्दाला पक्के आहेत, हे आम्हाला विश्वास आहे. बर. त्याच्यामुळे कमीत कमी 3800 ते 3900 रुपये भाव हे दादा देतील. बर. आणि आम्ही दादांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. बर. मला तुम्ही सांगा, एक सभासद म्हणून तुम्हाला कारखान्याकडून अजून काय वाटतंय बरं? काय कारखान्याने काय दिलं पाहिजे तुम्हाला? अजून भरपूर काय दादा देतील. आता अपेक्षा करून उपयोग नाही. आता आपल्याला 20 उमेदवार आणायच्यात. बर. येतील का 20 उमेदवार? येतील ना. सगळ्यांनी व्यवस्थित साथ दिली ना, दादांबरोबर जेवढी आहेत बर त्यांनी प्रामाणिकपणे जर काम केलं ना तर 100% येतील. बरं. काही ठिकाणी सभासद वर्ग नाराज आहे, काही ठिकाणी सभासद वर्ग म्हणतो आमचा वेळच्या ऊस जात नाही. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अहो, नाराज हे घराघरामध्ये बी नाराज असतात. आता माझा भाऊ नाराज आहे. बरोबर आहे. मी आता काम सोडून इथं आलोय, भावाला तिथं काम लावलंय मी. भाऊ नाराज आहे ना माझा. बरोबर आहे. घराघरामध्ये नाराज असतातच, त्याबद्दल काय नाही. पण दादा ही शब्दाचं पक्के आहेत आणि भाव व्यवस्थित देतील. बरं, जसं की काय सभासद संचालक बॉडी बद्दल, जे पहिली संचालक बॉडी आहे त्याबद्दलही नाराज होतं. आता संचालक बॉडी कशी काम करेल? नाही, अतिशय दादा त्यामध्ये स्वतः चेअरमन आहेत आणि बारकाईने दादा त्यांच्याकडे ध्यान देऊन अख्ख्या महाराष्ट्राचं दादा बघतात. हे माळेगावचं किरकोळ आहे हो, तरी राज्यात लक्ष लागलेलं आहे. किरकोळ आहे लागून त्या पण राज्याचं लक्ष लागणार. दादा आहेत ना तिथं. सभासद म्हणून आपण विचार चालू करा. पाटील नमस्कार. नमस्ते. तुमचं काय नाव? संतोष देवकते. आता सध्या हा जो निकाल लागतोय, तुम्ही कुठल्या गावात? नाही, वागज मधनं. काय सांगताल बरं, हा निकाल कसा लागेल? हा निकाल 21-0 लागेल. बर. पॅनल टू पॅनल येणार राखाच पॅनल लागेल. हा विश्वास आहे तुम्हाला? दादांच्या नेतृत्वाखालचा पॅनल आहे. बरं, ठीक आहे. आता हा एक पॅनल मध्ये मुद्दा उपस्थित केला, तुम्ही एक सभासद म्हणून तुम्हाला मुद्दा उपस्थित करतो. तुमचा ऊस जातो कारखान्याला. आज मला सांगा 2025 मध्ये आपल्या कारखान्याला भाव किती पाहिजे होता? 2025 मध्ये आता 3636 रुपये भाव मिळालेला आहे. लोक समाधानी आहेत आणि अजून इथून पुढं कमान
वाढती कमान राहील. 3600 भावामध्ये लोक समाधानी असं तुम्हाला म्हणायचं समाधानी आहे. आहेत आणि इथून पुढची कमान वाढती राहील. मग मला खते बियाणे वगैरे त्याचा खर्च नाही वाढला तुम्हाला? खते बियाणे वाढला तरी पण आहेत समाधानी. बरं, 1 एकराला तुम्हाला ते ऊस मोठा करण्यासाठी किती कष्ट करावं लागतं? तुमचा किती पैसा जातो? एक अंदाज उत्पन्न 70-80 रुपये जातात. 70-80 एक रिटर्न तुम्हाला किती ॲव्हरेज बसतो ऊसाला? 60-70 पर्यंत बसतं. 60-70 टनापर्यंत. अच्छा, म्हणजे तुम्ही आनंदी आहात त्या भावामध्ये? समाधानी आहेत. आणि महत्वाचं म्हणजे दादा स्वतः आहेत, त्यामुळे दादांकडे बघून लोक मतदान करत आहेत. बरं, दादा स्वतः दादांना बघून मतदान करत आहेत. दादा दिशा देणारे व्यक्तिमत्व आहे. बरं, काय सभासदांचं मत आहे की पहिले संचालक बॉडीने व्यवस्थित काम केलं नाही, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आता ते काय विरोधकांचं ते आरोप करणे हे त्यांचं कामच असतं. बरोबर. त्यांनी त्यांना नावं ठेवायची, त्यांनी त्यांना नावं ठेवायची, हे त्यांचा धंदाच असतो. मी प्रमोद मानसिंगराव जाधव, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सभासद, राहणार माळेगाव कारखाना. आज सध्या ही जी निवडणूक निकाल आहे कारखान्याचा, सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मग तुम्ही ह्या निकालाकडे कसं पाहताय? खरं तर 1955 साली शेंबेकर यांनी या कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर शेंबेकर हे शासननियुक्त चेअरमन झाले. त्यानंतर लोकनियुक्त चेअरमन माननीय बापूसाहेब जाधवराव झाले. बापूसाहेब जाधवरावांच्या वेळेस सगळे बुजुर्ग नेते त्याच्यामध्ये होते, म्हणजे तावरे पाटील, जगताप होते, डी बी जगताप, हे सगळे होते. इवेलेशे रोप लावेले द्वारे त्याचा वेळू गेला गगनावरी, या उक्तीप्रमाणे या इवलेशा रोपाचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि माळेगाव कारखाना आता फार मोठ्या ह्याच्यात आला आहे. 1955 सालापासून आजपर्यंत माळेगाव कारखान्याने अनेक चढ उतार पाहिलेले आहेत. परंतु आजचं जे ही निवडणूक आहे, एवढा राजकीय मोर्चे बांधणे किंवा राजकीय खटाटोप कधीही कारखान्याने पाहिलेली नसेल असं मला वाटतं. या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतंय आपल्याला. या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बरं, जसं की आता तुम्ही हे सांगताय, जसं की माननीय चंद्रकांत तावरे पाटील आणि माननीय रंजन काका आज ह्यांनी कारखान्यामध्ये बरेच वर्ष काम केलेलं आहे. काही सभासद मंडळी म्हणतात की त्यांनी आम्हाला त्या काळामध्ये अण्णांनी आम्हाला चांगला भाव दिला, याबद्दल तुमचं काय मत? हे बघा, चेअरमन कोण आहे, व्हाईस चेअरमन कोण आहे, संचालक कोण आहे, यापेक्षा तो कारखाना कशा पद्धतीने चालला हे सगळं अत्यंत महत्त्वाचं असतं. माळेगाव कारखान्याचे कार्यकारी संचालक हे सरकार नियुक्त असतात आणि कार्यकारी संचालकांच्या दृष्टिकोनातून तो कारखान्याचा संपूर्ण कारभार पाहिला जातो. ज्यावेळेस एखादा चेक तयार होतो तेव्हाच माळेगाव कारखान्याच्या संचालकाची पहिली सही असते, नंतर संचालक व्हाईस चेअरमनची असते, नंतर चेअरमनची असते. याचा अर्थ माळेगाव कारखान्याची एमडी बऱ्यापैकी तो कारभार पाहत असतात. आणि त्या कारखान्याचा कारभार पाहत असताना अत्यंत पारदर्शकपणे त्या कारखान्याचा व्यवहार झाला तर त्या कारखान्याला 2 पैसे अधिकचे मिळतात. बरं, अजून एक माझं मत आहे की कुठलाही पहिले निवडून द्या, कोणताही उमेदवार निवडून द्या, म्हणजे सभासदांना खरंच जो दर देणार आहे ते मिळेल का? आता सध्याच्या काळामध्ये जो आपण शेतकरी म्हणतो आम्हाला माळेगाव सहकारी साखर कारखाना हा पहिल्यापासून अग्रेसर आहे, त्याचं उत्पन्न ज्यादा आहे आणि कारखान्याला दर हा 1 नंबरचाच मिळणार आणि त्याकरताच हे सगळं चाललेलं आहे. तुमच्या आज उपमुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री याच्यामध्ये उतरलेले आहेत, लक्षात घ्या तुम्ही. बरोबर आहे, पण सभासद वर्ग म्हणतोय ना की आता सध्या आम्हाला रात्रीचं जाऊन दारी धरावं लागतात, रात्रीची लाईट आहे, ह्याच्याकडे आम्हाला कोणच पाहत नाही. यावर कष्ट हे करावेच लागतात. कष्ट केल्याशिवाय काय मिळणार आहे? अगदी बरोबर आहे. सभासद समजा मी जर घरात बसलो निवांत आणि त्या ठिकाणी दिलं पाणी सोडून ती गेलं ह्याच्यात निघून, काय उपयोग आहे? बरोबर, कष्ट केलं तरच तिथं फळ मिळतंय. म्हणजे तुम्हाला मत आहे की कुठलाही पॅनल जरी आला तरी सभासदांना हा भाव मिळणार? सभासदांनी कष्ट करावं, त्याच्यामध्ये अधिकचं उत्पन्न तयार करावं, कारखान्याला जावं. आणि कारखाना एक लक्षात ठेवा, मी पुन्हा सांगतो, कोणताही कारखाना हा चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालकाच्या बोर्डावर जास्त नसतो. तो एमडी आणि गव्हर्नमेंटचे जे काही न्याय निर्णय होतात त्याच्यावरती हे सगळं अवलंबून असतं. FRP वगैरे आता तुम्हाला सगळं सभासद वर्ग नाराज, याचा अर्थ पहिल्या संचालक बोर्डाने व्यवस्थित काम केलं नाहीये. कारखान्यातल्या कुठलाही सर्वसामान्य सभासद नाराज नाही. हे जे नाराज आहेत ना, हे आदरणीय दादांनी मोठे केलेले 25-25, 30-30 वर्षे त्यांना पद दिलेली आहे, सत्ता भोगलेली, आणि त्यांना अचानक पद दिलेली नाहीत, हे नाराज आहेत. बर, अन्य सर्वसामान्य सभासदांचं तुम्ही डोक्यातनं काढून टाका ते नाराज आहेत म्हणून. बघूया निकाल काय सांगतोय ते. धन्यवाद. चेअरमन पदाची बरं, आज चेअरमन पद जे कोणाला मिळणार आहे, तुम्हाला संधी मिळेल बोलायला 2 मिनिटं. चेअरमन पद जे आज मिळणार आहे ते तुम्हाला काय वाटतं, कोणाला मिळेल? याच्यावर मी
म्हणजे मी पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद व शासकीय सदस्य म्हणून 2010 सालापासून आहे. याच्यात बऱ्यापैकी मी सगळं बघत असतो. मी माळेगाव बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी व संचालक आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर ते संचालक बोर्ड येईल आणि संचालकातून तो चेअरमन निवडला जातो आणि त्यानंतर व्हाईस चेअरमनची निवड होती. आज अत्यंत मोठ्या बुजुर्ग नेत्यांनी देखील चेअरमन पद जाहीर केलंय. हे खरंच खंत आहे, मला खंत वाटते. हे असं नाही व्हायला पाहिजे. चेअरमन कधी होतो? संचालकातून चेअरमन निवडून येतो. संचालक बोर्ड होतं, ज्याची जास्त मेजॉरिटी होईल त्याच्यातून ती चेअरमन होणार. आज आता हे दोन्ही चेअरमन झाले, आनंद आहे. ह्या ठिकाणी फक्त मला एवढंच सांगायचं आहे, माळेगाव कारखान्यावर कोणाचीही सत्ता येऊ द्या, कुणीही चेअरमन होऊ द्या, त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत. पण जो कोणी चेअरमन होईल, जे कोणी संचालक होतील, त्यांनी हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा आणि सभासदांना 1-2 पैसे जास्तीच द्यावं, एवढीच एक विनंती आहे सर. नाही, नक्कीच तुमचा हा जो तुम्ही आता उत्तर दिलं शेवटचं, याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तुम्ही बघू शकता ही सर्व सभासद मंडळी आहे आणि खरंच आपल्याला काय पाहिजे, कुणीही निवडून येऊ द्या पण आपला सभासद हा आनंदी राहायला पाहिजे, शेतकरी राजा आनंदी राहायला पाहिजे, एवढंच. कारण ही जी निवडणूक आहे कुठल्या सभेची राज्य ह्याची नाही, आपल्या प्रापंचिक विषय आहे. कारखान्यात तर कसलंच राजकारण आणू नये, ह्या स्पष्ट मताचा मी अजिबात राजकारण आणू नये. बरोबर आहे. रोजीरोटीचा प्रश्न आहे, रोजीरोटीचा प्रश्न आहे व प्रपंचाचा प्रश्न आहे, कारखान्याच्या सभासदांचा, कामगारांचा आहे. हे कशा राजकारण पाहिजे? नक्कीच नक्कीच. धन्यवाद. गटात नाही तो. बरं, आता सध्या हा जो निवडणुकीचा निकाल आहे हा खूप इंटरेस्टिंग निकाल लागणार आहे. राज्याचं लक्ष लागलेलं आहे आपल्या कारखान्याकडे. तुम्हाला काय सांगायचं आहे बरं, एक सभासद म्हणून तुम्ही काय सांगताल? दादांच्या नेतृत्वात आहे ना, श्री नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार दादांनी जे घोषित केलेत ते सगळे क्वालिफाईड, विचार करून सगळ्या सभासदांना मान्य होतील असे उमेदवार दादांनी दिलेत. त्यामुळं आमच्या बारामतीतला सगळा शेतकरी वर्ग किंवा सभासद वर्ग दादांचं जो निर्णय आहे त्या निर्णयाला ठाम राहून दादांच्या पाठीशी राहणार आणि 100% नीलकंठेश्वर पॅनल हा विजय होणार आहे. हे चित्र आता थोड्याच वेळात तुम्हाला लक्षात येईल. आता सध्या जर आपण बघितलं लाईव्ह वरती तर माननीय चंद्रकांत तावरे हेही आज आघाडीवर आहेत. आज त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगता, त्यांचं काम कसं आहे? अण्णांनी काम केलं, पण अण्णांचं काम आणि दादांचं काम याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. दादांचं काम कुठं ना अण्णांचं काम कुठं, कुठं ग्रामपंचायत कुठं देश राज्य वगैरे. दादांचं काम म्हणजे आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला दादांच्या विश्वास आहे. अण्णा काय काम करतील, पण ते कधी करतील गाव लेवलला, दादा राज्य लेवलला काम करतात. त्यामुळे आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता दादांच्या पाठीशी आहे. तर कुठलाही उमेदवार निवडून येऊ द्या, कोणताही पॅन निवडून येऊ द्या, तुम्हाला काय वाटतं कितीपर्यंत आपल्याला भाव मिळाला पाहिजे सभासदांना हा कारखान्याचा? हा, शेतकरी म्हणून जर बोलायचं झालं तर शेतकरी म्हणून 100% आम्हाला जास्तीत जास्त महाराष्ट्रातले जेवढे कारखाने आहेत त्याच्यातला जास्तीत जास्त भाव आम्हाला मिळाला पाहिजे. आणि ते सातत्याने मागच्या पॅनल जे दादांच्या नेतृत्वात जे पॅनलने काम केलं, नीलकंठेश्वर जो आत्ताचा ह्यांचा विरोधी पॅनल, आणि त्यांनी ते दाखवून दिले. महाराष्ट्रातला विक्रमी भाव आम्हाला दिल्यामुळे आम्ही सगळे सभासद खुश आहे दादांच्या नेतृत्वात. आणि आता काय झाले माहिती आहे का, दादा स्वतः ह्या पॅनलमध्ये उभे आहेत, म्हणजे दुधात साखर आहे ना तसा विषय झालेला आहे. दादा असल्यामुळं आमचं तर चिंताच मिटली. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहे सभासद किंवा शेतकरी. आम्ही सभासद नाही, माझा बाप म्हणजे वडील सभासद आहेत, पण आम्ही दादा आल्यामुळं आम्ही निश्चिंत आहेत. कुणी डायरेक्टर असू द्या, आम्हाला दादा असल्यामुळं विषयच मिटलाय आमचा. धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव? नंदकुमार भोसले. तुम्ही सभासद आहात कारखान्याला, हा. काय सांगायचं तुम्हाला, हा निवड निकाल कसा लागेल? नीलकंठेश्वर पॅनल. नीलकंठेश्वर पॅनल. एक सभासद म्हणून तुम्हाला काय वाटतं बरं, किती भाव पाहिजे आता सध्या ऊसाला? उसाला 4000. 4000. आता सध्या किती भाव आपल्याला मिळतोय? 32. वाढेल भाव आपल्याला ऊसाला वाढेल नक्की? तुम्हाला काय सांगायचं आहे एक सभासद म्हणून, तुम्हाला काय वाटतं कारखान्याने कोणत्या अपेक्षा आपल्या सभासदांच्या पूर्ण केल्या पाहिजे? या बॉडीने सर्व अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत सभासदाच्या. 3636 भाव महाराष्ट्रात कुठल्याच कारखान्यांना देशात दिलेला नाही. हा हा, बोला बोला बोला. हा हा, अजून आजपर्यंत दिलेला नाही कुठल्याच कारखान्याने. ते आपल्या बारामती तालुक्यातले माळेगाव कारखान्याने दिलाय. आज जो माणसाकडे महाराष्ट्रातली सगळ्यात महत्वाची खाते आहे सहकार खातं, त्या माणसाच्याच ताब्यात कारखाना द्यावा, जेणेकरून राज्यात आपल्या कारखान्याला पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करून देणं दादा प्रयत्नशील राहतील. नीलकंठेश्वर पॅनल किती मतांनी लागेल?
तसं सांगता येत नाही, पण संपूर्ण पॅनल लागेल. बरं, चुरशीची लढत आहे. हा. नक्कीच. धन्यवाद. नमस्कार. दी माळेगाव सहकारी साखर कारखाना 2025-2030 बारामतीमध्ये निकाल आज त्याची सांगता होणार आहे आणि या ठिकाणी बघू शकता सर्व सभासद मंडळी आहेत. नमस्कार. आज तुम्ही उमेदवार होता. आज हा जो निकाल आहे हा कसा लागेल तुम्हाला, काय वाटतंय बरं? आज माळेगाव बाटक्यातून 200 ते 250 मतातून त्यांची घासाघाशी चाललेली आहे आणि ज्यावेळेस ओपन मध्ये जाईल त्यावेळेस त्यांची काय गोष्टी आल ह्यांची काय गोष्टी आल अशी परिस्थिती आहे. बरं. आणि ज्यावेळेस महाराष्ट्राच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी जी लक्ष्मी वाटली त्या लक्ष्मीचा काही परिणाम दिसला नाही. हे आज हे माळेगावचा सभासद हे महाराष्ट्रात विद्वान हा सभासद आहे असं मला तर आज वाटतंय. नक्कीच, कारण ही जी निवडणूक आहे ही कोणाच्या विधानसभेची किंवा लोकसभेची नाही, आपल्या प्रापंचिक शेतकऱ्याची निवडणूक आहे. सभासद राजा आपला हुशार आहे आणि त्याला कुठेतरी वाटतंय की बाबा मी आज नाराज आहे, काहीतरी मला कमी पडतंय. आज त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही शेतकरी आहात. हा, माळेगावचा सभासद त्यांना वाटतंय आपल्याला एक भाव मिळायला पाहिजे आणि ह्या भावाच्या आपल्याला भाव माग 5 वर्षात भाव मिळाला नाही आणि ज्यावेळी अन्नाची सत्ता येईल असं त्यांना वाटतं 4 रुपये आपल्याला वाढून मिळतील असं सभासदाला विश्वास आहे. मी उमेदवार म्हणून नाही बोलत, एक शेतकरी म्हणून बोलतोय. बरोबर आहे. आज तुम्ही एक शेतकरी म्हणून बोलत आहात. मी आजूबाजू जेव्हा लोकांना शेतकऱ्यांना विचारायचो की तुम्हाला काय प्रश्न आहेत तेव्हा शेतकरी माझा रडायचा आणि म्हणायचा की साहेब आम्ही तुम्हाला काय सांगू, म्हणायचं रात्रभर आम्ही जाऊन रात्री दारी धरायची, एवढं कष्ट करायचं आणि जेव्हा आम्ही कारखान्याला जेव्हा घालतो ऊस त्या टाइमला कुठे 40 आणि 50 टनामध्ये आम्हाला एवढे पैसे येतात आणि खते बियाणेही खूप महाग झालेले आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? अहो, आज शेती आपल्याला परवडत नाही. एका नांगराय गेलं तर 50,000 एकरी खर्च येतो आणि ते ऊस असं पीक आहे 18 महिने म्हणजे 18 दोन्ही 36 महिन्याने पैसे मिळतात आणि ते रोज तरी 10 रुपये सुद्धा बसत नाही आणि हा शेतकरी अडचणीत आहे. ज्यावेळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि दादा आणि देवेंद्रांनी आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करू म्हणून दिलेला शब्द त्यांनी पाळावा. ही मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून बोलतो, मी काय पक्ष म्हणून बोलत नाही. नक्कीच कुठल्याही उमेदवाराचा किंवा कुठल्या पॅनलचा यामध्ये भाग नाहीये आपल्याला की आपल्या शेतकऱ्याला अडचणीमधून कोण बाहेर काढणार आहे ही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता मी असं बोलू शकतो की आपल्या माळेगावच्या सभासदाला वाटतं हे अण्णा बाहेर काढू शकतात. हे मी आज उमेदवार म्हणून नाही बोलत, मी एक शेतकरी म्हणून आज बोलतोय. नक्कीच सभासद मंडळी बोलत आहे की यामधनं आम्हाला सभासद बोलतात, मी नाही बोलत. जे महर्षी आहेत ज्यांनी खरंच 40 ते 55 वर्ष आज कारखान्यामध्ये काम केलं आज तेच आम्हाला बाहेर काढू शकतात असं त्याचा सभासदाला विश्वास आहे त्यांचा. नक्कीच. धन्यवाद. उसाला दर दिलेला आहे 3600. हा, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? अहो, आम्हाला हा 3600 रुपये ज्यावेळी 2800 रुपये साखर चालली होती तेव्हा 3300 रुपये भाव बसला होता. आज साखर चालली 3800 रुपये, कमीत कमी 42 रुपये माझ्या अंदाजाने भाव बसायला पाहिजे. ही माझा अंदाज आहे, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून बोलतोय मी, काय कुठला पक्ष म्हणून बोलत नाही. ही सभासदा 4200 रुपये भाव बसतो. नक्कीच बरोबर आहे, कारण 4500 हा भाव पाहिजेच होता. जेव्हा तुम्ही 1 एकरामध्ये एका ऊसाचं पीक काढता तेव्हा तुम्हाला सरासरी ॲव्हरेज बसतं 40 ते 50 टनापर्यंत. तोही आपल्या पावसावर डिपेंड आहे. जास्त पाऊस आला तर ते ॲव्हरेज कमी होतंय, परत खते बियाणं आलं त्यानुसार त्या जमिनीचा पोत कसा आहे सगळ्यानुसार त्याची गणना केली जाते. पण नंतर हा प्रश्न आला की काउंटिंग केल्यानंतर नक्की आपण कारखाना भाव किती देणार आहे. हा जर 4500 असता किंवा 4200 असता तर नक्कीच 2 पैसे तुमच्या अकाउंटमध्ये राहिले असते. आज माळेगाव कारखान्याचं ज्या वेळे सत्ता आज बाकीच्या भवानीनगर असेल, सोमेश्वर असेल, ह्यो कारखाना विरोधात असेल तर महाराष्ट्राचं 4 रुपये आगाव मिळतात असं बाकीच्या शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या वाटतं. एक सभासद म्हणून तुम्हाला काय वाटतं बरं, चेअरमन कोण होणार? चेअरमन आता दादानी तर घोषित केलंय, पण दादानी आम्ही भावी मुख्यमंत्री व्हावी अशी आमची इच्छा होती. आता ती दादाची इच्छा आहे, आम्ही काय बोलणार. नक्कीच. आणि आता जो पॅनल आहे ते आता सध्या चुरशीची लढत आहे. एका बाजूनी सांगवी गटातनं आपले आदरणीय अण्णा पुढे आहेत आणि दादा तर ब वर्गामध्ये निवडून आलेलेच आहेत. बरोबर आहे, लोकांनी दादावरती प्रेम केलेलंच आहे. पण चेअरमन पदासाठी तुम्हाला काय वाटतं, पॅनल कोणाचं पॅनल टू पॅनल निवडून येईल? आज परिस्थिती तशी नाही.
कारण आज 4 पॅनल असल्यामुळं क्रॉस वोटिंग झालं क्रॉस वोटिंग झालंय. आज कुठल्या घुसाघुसी होण्याची शक्यता आहे जास्त. कुठेही कुठं घुसाघुशी चाललेली आहे. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. सध्या आता जो निकाल आपला आहे बारामतीमध्ये लागतोय कारखान्याचा, सगळ्या राज्यात लक्ष लागलेलं आहे. तुम्ही सभासद आहात, तुमचं नाव? हनुमंतावरे. मी तुम्हाला काय सांगायचं आहे? मला एकच सांगायचं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा, आदरणीय दादा यांनी जे आज महाराष्ट्राचे आज भावी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, नाही उद्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जर आज साध्या बारक्या संस्थेत जर चेअरमन पदाचा दावेदार जर होत असले, दुर्दैव आहे दादांचं. आज सभासद राजा बघतोय की चांगला दर मिळेल ही, आणि दादांनी एक ठरवायला पाहिजे, येईल तो पॅनल माझा. अजून दादा लोकांनी डोक्यावर घेतलं असतं. ही वस्तू तिथे आज सोमेश्वरला 1 क्विंटल साखर तयार करायला माळेगावपेक्षा 300 ते 400 रुपये कमी लागतात. तर 10 लाख क्रेशिंग गाळप करायला माळेगावला 400 रुपयांनी जर हे केलं तर किती कोटीचा हे होतोय. म्हणजे कशासाठी? तीच साखर तीच सगळं तयार होतंय, ऊस त्योच. आज किती तफावत आहे, त्यामुळं आम्हाला 400 ते 500 रुपये टनाला कमी मिळतात. ही वाईट दुर्दैव आहे. मला सांगा, जसं की आता हा पॅनल म्हणा किंवा उमेदवारांना कुठल्याही निवडून येऊन द्या, सगळे आपलीच आहेत. बरोबर. तुम्ही जसं म्हणले ना की जसं सर्व आपलेच आहेत, पण एक सभासदांसाठी महत्वाची बाब आहे आपल्या ऊसाला मिळणारा भाऊ. खरंच मिळणार आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. तुम्हाला काय म्हणायचं एक सभासद म्हणून? मला एक काय माहिती आहे का, ही जर असं जर होत असलं 1 क्विंटल साखर तयार करायला सोमेश्वर पेक्षा माळेगावला 400 रुपये ते 500 रुपये जास्त का लागतात, याचं त्यांनी उत्तर द्यावं. मला नाही वाटत हे जर उद्या जर असं झालं, महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री माळेगावचं चेअरमन झालं, तर मला नाही वाटत दर मिळेल. काही सभासद काय म्हणतात की आमचा वेळेच्या वेळ जात नाही. तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे? काय झालं माहिती का, हे कारखाना गेटकनवर अवलंबून आहे, आणि सुरुवातीला काय केलं यांनी, माळेगावला 2800 रुपये दर काढला. तो दर शेजारच्या कारखान्याचा 3150 रुपये होता. त्यामुळे ते 20-20 वर्ष जी गेटकेनधारक आहे ती ऊस घालणारी थांबली ना, त्यामुळं आज आमचं 2 ते 2.25 लाख गळीत कमी झालं. तिथं बी आम्हाला 400 रुपयाचा फटका बसला. ही जी संचालक मंडळाने केलेली सगळ्यात मोठी चूक आहे. सुरुवातीला जर आम्ही दर जास्त दिला असता तर तो गळीत जास्त झाला असतं. तुम्हाला काय वाटतंय कारखान्यांनी कशा स्वरूपात ऊस घ्यायला पाहिजे? कारखान्यांनी सुरुवातीचा जे दर आहे ना, शेजारी कारखान्याच्या प्रमाणित दिला दर झाला, पण जो ऊस कसं असतं, कारखाना जेव्हा ऊस घेतो तेव्हा एक मराठी अनुक्रम ब पुस्तक असं काहीतरी घेतोय. मग तुम्हाला काय म्हणायचं की गेटकन सोडून कारखान्यात कशी सुरुवात करायला पाहिजे बाबा? कारखान्याने ना 50% 60% सभासद घेतला पाहिजे, 40% गेटकेन घेतला पाहिजे. पहिला आपला सभासदांचा घेतला पाहिजे, नंतर गेटकेन वळायला पाहिजे, जेणेकरून येणार पुढचं पीक तुमच्या पदरामध्ये पडेल. धन्यवाद.